नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा परिषद भरती पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे। का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला? भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1995 या वर्षी भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद झाला। प्रश्न क्रमांक 2, भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग कायदा कधी करण्यात आला? भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग कायदा कधी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1951 या वर्षी भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग कायदा करण्यात आला। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव साजरा करण्यात येतो? कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ओडिशा या राज्यामध्ये नुआखाई उत्सव साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्रात राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्र केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 6, 400 वर्षात लीप वर्ष किती? 400 वर्षात लीप वर्ष किती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 97 लीप वर्ष 400 वर्षात येतात। प्रश्न क्रमांक 7, 100 वर्षात एकूण दिवसांची संख्या किती? 100 वर्षात एकूण दिवसाची संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 36,524 100 वर्षात दिवसाची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 8, बीकेसी मैदान कुठे आहे? बीकेसी मैदान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मुंबई येथे बीकेसी मैदान आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त कुपोषण आहेत? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त कुपोषण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मेळघाट या ठिकाणी सर्वात जास्त कुपोषण आहेत। प्रश्न क्रमांक 10, साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता? साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर भारत हा देश साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? भारतात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य भारतात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 12, 12 जानेवारी हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 12 जानेवारी हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो।
प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदक जाहीर झाले आहे? महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदक जाहीर झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 33 पोलिसांना महाराष्ट्रातील शौर्य पदक जाहीर झाले आहे. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 17 मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 भारताचे पहिले विश्वशांती केंद्र कोठे स्थापन झाले आहे? भारतातील पहिले विश्वशांती केंद्र कोठे स्थापन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गुरुग्राम येथे भारतातील पहिले विश्वशांती केंद्र स्थापन झाले आहे. प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 16 मार्च या दिवशी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17 शक्ती कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे हा कायदा कोणत्या राज्याने केला आहे? शक्ती कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे हा कायदा कोणत्या राज्याने केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्याने शक्ती कायदा केला आहे. प्रश्न क्रमांक 18 इंद्रायणी मेडिकल सिटी ही भारतातील पहिली मेडिकल सिटी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? इंद्रायणी मेडिकल सिटी ही भारतातील पहिली मेडिकल सिटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे या ठिकाणी इंद्रायणी मेडिकल सिटी ही भारतातील पहिली मेडिकल सिटी स्थापन झाली आहे. प्रश्न क्रमांक 19 आंतरराष्ट्रीय गणित दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय गणित दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20 संसदेचे विशेष अधिवेशन कोणत्या कालावधीत होणार आहे? संसदेचे विशेष अधिवेशन कोणत्या कालावधीत होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या राज्यात सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे? कोणत्या राज्यात सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. प्रश्न क्रमांक 22 कोणता दिवस महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 10 मार्च हा दिवस महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचे काम कोण करते? गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचे काम कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हा परिषद ही गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचे काम करते. प्रश्न क्रमांक 24 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेतन कोणत्या निधीतून दिले जाते? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेतन कोणत्या निधीतून दिले जाते?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राज्य निधीतून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेतन दिले जाते. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्य सरकारने उंट संरक्षण आणि विकास धोरण जाहीर केले आहे? कोणत्या राज्य सरकारने उंट संरक्षण आणि विकास धोरण जाहीर केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राजस्थान या राज्य सरकारने उंट संरक्षण आणि विकास धोरण जाहीर केले आहे. प्रश्न क्रमांक 26. जागतिक किडनी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक किडनी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 10 मार्च या दिवशी जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27. जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पटना या ठिकाणी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 28. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अहमदाबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 29. अन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? अन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. इंदोर या ठिकाणी अन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो? कोणत्या दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1 मार्च या दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 32. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या कंपनीने आपले पहिले सायबर सुरक्षा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या कंपनीने आपले पहिले सायबर सुरक्षा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. IBM या कंपनीने आपले पहिले सायबर सुरक्षा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतात परमाणु ऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतात परमाणु ऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1948 या वर्षी भारतात परमाणु ऊर्जा आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 35. देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य कोणते? देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पंजाब हे राज्य देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या मार्गाने धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस
कोणत्या मार्गाने धावते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर ते गोंदिया या मार्गाने महाराष्ट्र एक्सप्रेस धावते। प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने आहेत। प्रश्न क्रमांक 38 विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्र आहेत। प्रश्न क्रमांक 40 जोग किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? जोग किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कर्नाटक या राज्यामध्ये जोग किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।